बेरोजगार आहात, घरी लोळत पडलाय, सोशल मीडियावर तासनतास वेळ वाया घालवतात, तर मग अभिनंदन, तुम्ही आता एका राजकीय पक्षाचे सदस्य आहात. हो, हे खरंय. आणि त्या पक्षाचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. आता तुम्ही म्हणाल, अरे हे काय नाव आहे? पण थांबा, ही गोष्ट फक्त विनोदाची नाहीये. या एका कॉकरोचच्या नावामागे आहे भारताच्या न्याय व्यवस्थेचं एक वादग्रस्त वक्तव्य, ज्यामुळे उफाळून आलाय भारताच्या करोडो तरुणांचा दबलेला राग. आणि हीच कॉकरोच जनता पार्टी ठरतीये भारताच्या जेनझीच्या बंडखोरींची एक नवी लाट. खरं तर डिजिटल क्षेत्रात सध्या चर्चेत असलेल्या या पार्टीची सुरुवात नेमकी कशी झाली, सध्या या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळतोय, कॉकरोच पार्टीच्या सदस्यांची तक्रार नेमकी काय आहे आणि हे प्रकरण फक्त एका सोशल मीडिया ट्रेंड पुरतं मर्यादित आहे का, याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. हे सगळं मुळात सुरू कुठून झालं ते सांगते. 15 मेला भारताचे सरन्यायाधीश CJI सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान एक अतिशय वादग्रस्त असं वक्तव्य केलं आणि त्या एका वाक्याने भारत हादरून गेला. ते म्हणाले, समाजात असे परजीवी आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करतात. काही तरुण झुरळांसारखे आहेत, त्यांना कुठेही नोकरी नाही, कुठेही जागा नाही, मग ते मीडिया बनतात, सोशल मीडिया बनतात, RTI कार्यकर्ते बनतात आणि सगळ्यांवर हल्ला करायला लागतात, असं भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत म्हटलेत. आता त्यांचं हे वाक्य कोर्ट रेकॉर्ड मध्ये गेलं, क्लिप व्हायरल झाली आणि मग जे झालं ते भारताच्या राजकीय इतिहासात आधी कधीच घडलं नव्हतं. दुसऱ्याच दिवशी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यांच्या बोलण्याचा असा काही हेतू नव्हता हे स्पष्ट केलं असलं तरी हे वक्तव्य इंटरनेटवर व्हायरल झालं आणि सुरू झाला एक नवीन पक्ष. 16 मेला अभिजित दिपके या 30 वर्षीय तरुणाने एक्स ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली की सर्व कॉकरोचांसाठी अर्थात तरुणांसाठी एक नवं प्लॅटफॉर्म लॉन्च करतोय, ज्याला नाव दिलं गेलं कॉकरोच जनता पार्टी. तुम्हाला माहितीये का, झुरळ हा कीटक, म्हणजे इन जनरल मी सांगतेय, झुरळ हा कीटक हा जगातला सर्वात टणक जीव आहे. शास्त्रज्ञ सांगतात की न्यूक्लिअर बॉम्ब पडला तरी झुरळ जगतं, कारण त्याची रोग प्रतिकार शक्ती अफाट असते. तुम्ही त्याला चिरडायला गेलात तर ते पुन्हा उठतं, त्याला बुडवा ते तरंगतं. आणि अगदी त्याचप्रमाणे कॉकरोच जनता पार्टीचा नेमका हाच संदेश आहे की तुम्ही आम्हाला झुरळ म्हणता, ठीक आहे, मग लक्षात ठेवा, झुरळाला कोणीच नष्ट करू शकत नाही. आज भाजप देशातला सर्वात मोठा पक्ष आहे, इतका मोठा आणि अजस्त्र की छोटे छोटे पक्ष भाजपने अक्षरशः गिळून घेतले. भारतात कुठलाच विरोधक शिल्लक ठेवायचा नाही, अशा पद्धतीचं राजकीय वातावरण भारतात असताना अशा वेळी एक छोटीशी सटायरिकल चळवळ कधी मोठी झाली आणि भाजप विरोधात कधीही जेनझी पिढीची कॉकरोच जनता पार्टी मोठी झाली तर भारतात मोठी क्रांती घडू शकते म्हणायला हरकत नाही. आणि या कॉकरोच जनता पार्टी बद्दल अधिक सांगायचं झालं तर या मोहिमेची सुरुवात ज्यांनी केली ते अभिजित दिपके. हे पुण्यात पत्रकारिता शिकले, नंतर बॉस्टन युनिव्हर्सिटी मधून पब्लिक रिलेशन्स मध्ये मास्टर्स केलेलं एक डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट आहेत. विशेष म्हणजे 2020 ते 2022 दरम्यान ते आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीम साठी काम करत होते असं म्हटलं जात आहे, ज्यामुळे त्यांनी कॉकरोच जनता पार्टीचं सगळं डिझाईन, वेबसाईट आणि जाहीरनामा अवघ्या 24 तासांच्या आत क्लॉड किंवा ChatGPT सारख्या AI टूल्सच्या मदतीने तयार केला. या कॉकरोच पार्टीचा जाहीरनामा आणि सदस्यता पात्रता फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्ही पार्टीचं घोषवाक्य पाहिलं तर तुम्हाला कळेल की ही पार्टी किती जेनझी ओरिएंटेड आहे. या पार्टीची टॅगलाईन आहे सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक अँड लेझी. आणि पार्टीचं मुख्यालय जिथे वायफाय चालतं तिथे आहे ना. इंटरेस्टिंग. या पार्टीचं सदस्य होण्यासाठीच्या अटी पाहिल्या. पहिली अट आहे ती म्हणजे बेरोजगार असणं, सक्तीने, निवडीने किंवा तत्वाने बेरोजगार असणं गरजेचं आहे. दुसरी अट आहे ती म्हणजे आळशी असणं, पण फक्त शरीराने बरं का, मेंदू मात्र सतत विचार करत राहायला पाहिजे. तिसरी अट आहे दिवसातून किमान 11 तास ऑनलाईन असणं, तेही बाथरूम ब्रेकसह. आणि चौथी अट आहे प्रोफेशनली रँट करता येणं, पण कॉन्टेंट तीक्ष्ण, प्रामाणिक आणि महत्वाच्या विषयावर असायला हवं.
तर या आहेत पार्टीचे सदस्य होण्याच्या काही अटी. परंतु टॅगलाईन किंवा अटी जरी तुम्हाला फनी वाटत असतील, तर कॉक्रोच जनता पार्टीचा जाहीरनामा पाहिला तर भल्या भल्या मोठ्या राजकीय पक्षांना घाम फोडणारा जाहीरनामा, ज्याला आपण मॅनिफेस्टो म्हणतो, तो त्यांनी बनवलाय. कॉक्रोच जनता पार्टीने एक 5 कलमी जाहीरनामा जाहीर केलाय. पहिला मुद्दा आहे त्यात, तो म्हणजे निवृत्तीनंतर कोणत्याही चीफ जस्टिसला राज्यसभा सीट दिली जाणार नाही. दुसरा मुद्दा आहे, जर कोणाचं लेजिट वोट डिलीट झालं तर कठोर कारवाई करण्यात येईल. तिसरा मुद्दा आहे, जर भारताच्या आबादीत 50% महिला आहेत तर महिलांना आरक्षणात आणि मंत्रिपदात 30 किंवा 33% नाही तर थेट 50% आरक्षण दिलं जाईल आणि कोणती जागा देखील वाढणार नाही. ज्या आहेत त्या जागांमध्येच आरक्षण दिलं जाईल. तर पुढे चौथा मुद्दा आहे, तो म्हणजे गोदी मीडिया संपवून स्वतंत्र मीडियाला सपोर्ट केला जाईल. आणि पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजेच पक्ष बदलणाऱ्या आमदार खासदारांवर तब्बल 20 वर्षांचा बॅन घातला जाईल. आता भारताच्या जेनझी पिढीच्या या कॉक्रोच जनता पार्टी मोहिमेचा व्हायरल होण्याचा वेग पाहता पार्टीच्या एक्स हँडलला अवघ्या 24 तासात 15,000हून अधिक फॉलोअर्स मिळाले. कट्टू आज मी बघते कॉक्रोच जनता पार्टी या पेजला थोडे तिडके नाही तर तब्बल 12.6 मिलियन फॉलोअर्स जोडले गेले. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण या पेजचे फॉलोअर्स प्रतितास मिलियन्स मध्ये वाढत आहेत. परंतु तुमच्या माहितीसाठी हे देखील सांगते की याच कॉक्रोच जनता पार्टीचं ट्विटर हँडल आता भारतात बंद करण्यात आलंय. तर हे सगळं पाहता ही मोहीम फक्त सोशल मीडिया ट्रेंड आहे की याला काही भविष्य आहे, असा प्रश्न सहज मनात डोकावून जातो. त्यावर बोलताना अभिजित दिपके यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले की ही तर फक्त सुरुवात असल्याचं म्हणतायत. त्यांना वाटतंय की आता या पार्टीला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. देशातील तरुणांना झुरळ होण्यास भाग पाडणारी परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार होणं गरजेचं असल्याचं ते म्हणतात. अभिजित पुढे असंही म्हणालेत की सरन्यायाधीश हे फक्त निमित्त होतं. अनेक वर्ष साचलेला राग कुठून तरी बाहेर येणारच होता. नव्या पिढीला हिंदू मुस्लिम जातपात हे सगळे भेद नकोय. आम्हाला चांगलं शिक्षण, रोजगार आणि नवनवीन तंत्रज्ञान हवंय. महिलांना आरक्षण हवंय. हे सगळं असताना धर्माच्या नावावर देशाचं विभाजन करणाऱ्यांना आम्ही थारा देत नाही, असं ते म्हणतात. कॉक्रोच जनता पार्टीच्या वाढत्या लोकप्रियतेनंतर आणखीन एक प्रश्न चर्चेत आला. भारतातील जेनझीचं तुलना नेपाळ, श्रीलंका किंवा बांगलादेश मधील युवा आंदोलनाशी करता येईल का? तर अभिजित दिपके यांना मात्र ही तुलना चुकीची वाटते. नेपाळ आणि बांगलादेश मध्ये जे झालं ते त्यांच्यासोबत भारताच्या जेनझीची तुलना करणं खूप चुकीचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते भारतातील तरुण पिढीला फक्त सोशल मीडिया ट्रेंड किंवा संतप्त जमाव म्हणून पाहणं चुकीचं आहे. आपण जे काही करायचंय ते संविधानाच्या चौकटीतच राहून केलं पाहिजे. भारताचा तरुण लोकशाहीवर विश्वास ठेवणार आहे, त्यामुळे तो नाराजी व्यक्त करेल, आंदोलन करेल, पण जे काही करेल तो ते शांततेच्या मार्गानेच करेल, असं दीपक सांगतात. एक लक्षात घ्या, भारतात 65% नागरिक 35 वर्षांखालील, पण रोजगाराच्या संधी या वाढत्या शिक्षित तरुणांच्या प्रमाणात उपलब्ध नाहीयेत. स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2026 अहवालानुसार 15 ते 25 वयोगटातील जवळपास 40% तरुण बेरोजगार आहेत. त्यामुळे बेरोजगारांच्या हा राग, ही निराशा हेच कॉक्रोच जनता पार्टीचं खरं बळ आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ज्या पक्षाचं नाव कॉक्रोच आहे त्यावर कोणीच टीका करू शकणार नाहीये, आणि करायला गेलं तरी कॉक्रोच पेक्षा खालच्या पातळीची टीका करावी लागेल. आणि फक्त भाजपच नाही तर इतर कोणताही पक्ष म्हणाला की हा पक्ष झुरळांचा आहे तर लोक म्हणतील हो आम्हीच ते झुरळ आहोत. म्हणजे टीका करायला गेलात तरी याचा फायदा कॉक्रोच जनता पार्टीलाच होणार आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, हे एक क्लेवर ट्रॅप आहे आणि अभिजित दिपकेंना ते बरोबर माहिती आहे. तुम्हाला सांगते ना, तमिळनाडूत जेनझीने विजय थालापती यांच्या पक्षाला रस्त्यावर उतरून ताकद दिली. अगदी तसंच जर भारतातला तरुण या कॉक्रोच चळवळी मागे उभा राहिला तर हे फक्त सोशल मीडियावरचा ट्रेंड राहणार नाही, तर भारतात एक मोठी क्रांती घडवणारा क्षण असेल. तुमचं या कॉक्रोच जनता पार्टी संदर्भात काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.